नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। पाटा कंपाऊंड परिसरात सध्या आपण खोपटच्या आहोत आणि या परिसरात जे आहे ते मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप जो आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या माध्यमातून हा विषय जो आहे तो उचलण्यात आलेला आहे आणि काय नेमकं प्रकरण आहे आपण त्यांच्याशीच बोलून जे आहे ते जाणून घेणार आहोत। त्यांनी हा विषय जो आहे तो आज उचललेला आहे आणि काय नेमकं ते म्हणतायत आपण त्यांच्याशी संवाद साधून आणि काय नेमकं घडलेलं आहे त्यांच्याशी बोलून जाणून घेऊया। तो करोडोंचा माल केवळ 5-6 लाखाला जो आहे तो या ठिकाणी विकला गेलेला आहे। काय भावना व्यक्त कराल? मला इथल्या स्थानिक मुलांचा फोन आला होता आणि त्यांनी मला सांगितलं की दादा आमच्या मैदानामध्ये हा मैदान होता खेळायचा, त्याला ठाणे महानगरपालिकेने भंगाराचं रूप दिलं। ठाणे शहरामध्ये जो काही भंगार निघतो, ज्या काही गाड्या भेटल्या जातात, जो काही स्टील निघतो, बॅनर निघतात, तो या मैदानात आणून टाकला जातो। हा खूप प्रचंड मोठा मैदान आहे। मागच्या वेळेला मैदानाला आग देखील लागली होती दिवाळीला, त्याच्यानंतरही त्यात कुठल्याही प्रकारचा बदल झाला नाही। म्हणून मी हे पाहायला आलो तर इथे ट्रक भरत होते, म्हणून मी विचारलं कसलं ट्रक आहे, तर ठाणे महानगरपालिकेने एक टेंडर काढलं होतं। हा संपूर्ण भंगार जो आहे तो उचलण्याचा टेंडर होतं आणि त्याच्यामध्ये 8 टन रॅलिंग होती। 8 टन रॅलिंग, 30च्या वरती बॅनर, 80च्या वरती इतर गोष्टी, असं त्या टेंडरमध्ये लिहिलं होतं। जर तुम्ही इथे नीट पाहाल तर इथे आता 2 ट्रक भरून रेलिंग उभ्या आहेत आणि एका त्या तुकड्यामध्ये, म्हणजे जर तुम्ही पाहाल तर मागच्या एका तुकड्यामध्ये त्या लोकांनी एवढंच माल उचलला गेलेला आहे। ह्या 2 ट्रक रेलिंग मिळाली आहे। तुम्ही इकडे आलात पुढे तर हा संपूर्ण भाग हा लोखंडाने भरलेला आहे। तिथे प्रत्येक गोष्टीमध्ये लोखंड खाली पडलेला आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणात लोखंड आहे। पण महानगरपालिकेने 8 टन माल आहे म्हणून सांगून हा माल विकायला काढलेला आहे। एका जर आता या एका ट्रकचं जर आपण वजन केलं तर त्याचं वजनच 6-7 टन होईल। असे किती ट्रक निघतील याचा कोणालाच अंदाज नाहीये। एवढ्या मोठ्या भंगाराचा जर माल हा जर हे लोक 6 लाखात विकत असतील तर याच्यापेक्षा मोठा भ्रष्टाचार काय असू शकतो? अहो, एक ऑफिस तुम्ही खोललात आणि त्यातला जो काही भंगार निघतो ना तर तो पण 40-50 हजार रुपयाला जातो आणि हा अख्खा भरलेला मैदान या लोकांनी 6 लाखात लिलावाला काढला। मी त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याशी बोललो तर हा टेंडर कधी आला माहितीये का? 2024ला आलाय। 2024ला हा टेंडर लागलेला आहे आणि तेव्हापासून तो पेंडिंग होता। 2024 ते 2025 जो काही नवीन माल आला त्याच्या बाबतीत कोणाकडेच काही एंट्री नाहीये। म्हणजे एखाद्या माणसाच्या घशात घालण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतात ते या लोक करतात। मी लिहून देतो की इथे करोडो रुपयाचा माल पडलाय, पण या लोकांनी 6 लाखामध्ये हा माल विकून मोकळे झालेले आहेत आणि मला वाटतं की याच्यापेक्षा मोठा भ्रष्टाचार काय असू शकतो? तुम्हाला मी एक सांगतो, जर आम्ही उद्या टॅक्स भरला नाही घराचा तर आमच्या घराच्या बाहेर ढोल घेऊन येतात की टॅक्स भरा, आणि आम्ही टॅक्स रुपी जो पैसा जमा करतो तो ह्या रेलिंग बिलिंग जे रस्त्याला लावतात त्याच्यासाठी वापरला जातो आणि तो असे भंगारवाले आणि सगळ्यांच्या घशामध्ये ठाणे महानगरपालिकेचे काही अधिकारी घालतात। आत्ता या बाबतीमध्ये काही अधिकाऱ्यांना मी इथे बोलवलेलं आहे आणि मी स्पष्ट सांगितलं जोपर्यंत ह्या सगळ्याचा न्याय निवाडा होत नाही तोपर्यंत हे ट्रक आम्ही इथनं जाऊन देणार नाही। हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे आणि या उद्या सकाळी आम्ही आयुक्तांच्या केबिनमध्ये याच्या बाबतीत घेराव घालणारच आहोत। आयुक्तांना जाब विचारणार आहोत की आमचा पैसा असा कोणाच्या घशात घालण्याचा अधिकार हा ठाणे महानगरपालिकेला कोणी दिला? जेव्हा तुम्हाला हे कळालं की हा करोडोचा माल फक्त 5-6 लाखाला विकला तर काय पहिली प्रतिक्रिया आली, काय वाटलं? नाही, मी खरं तर इथे पाहायला आलो त्याच वेळेला मला कळलं की हे खूप मोठं भ्रष्टाचार आहे। म्हणजे आम्ही जे काही पैसे भरतो ऑलरेडी ठाणे महानगरपालिकेत प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे। ठाणे महानगरपालिकेत आता तिजोरीमध्ये खळखळाट आहे, कारण टेंडरच्या नावाखाली जो काही उत्माद चालू आहे ठाणे महानगरपालिकेत तो प्रत्येकाला, सर्वसामान्य जनतेला पण माहिती आहे की कामांच्या रूपाने फसवणूक चालू आहे, पाहिजे तशी बिलं ओरबडली जातात। हे सगळं असताना हे लोकांनी भंगार पण आता सोडलेलं नाही। म्हणजे आता कायदा हा प्रकार आहे का असा प्रश्न आम्हाला पडलेला, कारण एवढे बिनधास्त भ्रष्टाचार या ठाण्यात चालू आहेत की कोणी यांना विचारायला नाहीये, कोणी यांना प्रश्न विचारायला हे करत नाही। जे आम्ही भ्रष्टाचार मिटवू म्हणून जे सत्तेत आले ते देखील भ्रष्टाचारांबरोबर आता एकत्र झालेत की काय असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। जर तरी पण दडपशाही झाली, पोलीस अधिकारी किंवा जर सर्व जर आल्याने माल घेऊन गेले त्याचा प्रयत्न, मी पुन्हा सांगतो, माझं काम आहे चुकीच्या गोष्टी ठाणेकरांच्या समोर आणणं, बरोबर आहे। जोर जबरदस्ती केली तर हा प्रशासनाचा एक भाग झाला। खरं तर इथल्या ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी येऊन इथे प्रश्न विचारले पाहिजेत की असं कसं असू शकतं ना, कारण आता महासभा नाहीये त्यामुळे पाहिजे तसा अधिकारी मनमानी कारभार करतात आणि हा एक मनमानीचाच भाग आहे। मी परत सांगतो, हे थांबवणं हे माझं काम नाहीये। या चुकीच्या गोष्टी ज्या घडतायत त्या ठाणेकरांच्या नजरेत आणणं हे माझं काम आहे। मी प्रयत्न करीनच, उद्या आयुक्तांच्या केबिनमध्ये मला जो काही तमाशा करायचा तो मी करीनच,
पण त्याच्यासोबत हा जो काही भ्रष्टाचार चाललाय याच्यावर ठाणेकरांनी देखील आवाज उठवला पाहिजे असं मला वाटतं. अतिशय महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी पाहू शकतो. आपण पाहिलं की यांनी मांडलेला या ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जो आहे तो मनसे नेते ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केलेला आहे. आणि आपण बघू शकतो हे ट्रक जे आहे ते इथून बाहेर जाण्यासाठी आपण बघू शकतो हा भंगार इथून उचलण्यासाठी जे आहे ते टेंडर काढण्यात आलेलं. आणि आता जेव्हा अगदी 5-6 लाख रुपयामध्ये हे टेंडर निघाल्याच्या नंतर आपण बघू शकतो याची व्हॅल्युएशन जी आहे ती सर्वाधिक असल्यामुळे आपण बघू शकतो मनसे या ठिकाणी आक्रमक झालेले आहे. आणि नेमकं काय घडलेलं आहे याच्यामागे काय नेमकं सगळं घोडबंगाल आहे याचा संपूर्ण तपास जो आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या माध्यमातून घेतला जातं. आणि ही संपूर्ण हा जर आपण भंगार पाहिलं तर याचं व्हॅल्युएशन जे आहे ते सर्वाधिक आहे, खूप जास्त आहे. परंतु अगदी 6 लाखांमध्ये याचं टेंडर निघाल्यामुळे तिथे काही भ्रष्टाचार सारखं घडलंय का असा प्रश्न जो आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेला आहे. आणि आता आपण बघू शकतो संपूर्ण या परिसरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी असतील, इकडचे तरुण असतील, युवक असतील, तेही या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि संपूर्ण बघू शकतो हे ट्रक जे आहे ते इथून 2 ट्रक भरून आतापर्यंत रेलिंग जे आहे ते उचलण्यात आलेले आहेत. आणि संपूर्ण या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी आहे ती आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी हा विषय जो आहे तो उपस्थित केलेला आहे. या भंगाराची किंमत एवढी कमी कशी असू शकते असा प्रश्न जो आहे तो त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला. आणि आता आपण बघू शकतो संपूर्ण आता आपण बघू शकतो हा आवाज उचलल्याच्या नंतर उद्या ते आयुक्तांच्या दालनात जाणार आहे आणि हा प्रश्न जो आहे ते पुन्हा ते उपस्थित करणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. ठाणे शहरातल्या व जिल्ह्यातल्या अशाच घडामोडींचा अपडेट जे आहे ते आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत राहू. आता आपण बघू शकतो ही अत्यंत धक्कादायक प्रकार जो आहे तो होऊ शकतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून समोर आणण्यात आलेला आहे. आणि संपूर्ण बघू शकतो या मैदानात मोठ्या प्रमाणात भंगार पडलेला आहे. आणि हे मैदान स्वच्छ करण्यासाठी जे टेंडर काढण्यात आलेलं ते फक्त 6 लाखांचं काढण्यात आल्यामुळे इथे कुठला भ्रष्टाचार झालाय का असा प्रश्न जो आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे आहे ते उपस्थित केलेला आहे. मनसे नेते ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या माध्यमातून हा आवाज उठवण्यात आलेला आहे. माटा कंपाऊंड परिसरात आपण बघू शकतो कोपरच्या नेमकं काय घडलेलं आहे, काय भ्रष्टाचार आहे त्यांच्या माध्यमातून हा आवाज उचलण्यात आलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे या ज्या 2 गाड्या आपल्याला पाहायला मिळत आहेत यांच्यामध्ये आपण बघू शकतो ही रेलिंग उचलण्यात आलेलं आहे. आणि तब्बल याचीच किंमत लाखोंमध्ये असताना संपूर्ण या परिसरामध्ये जी भंगार आपल्याला पाहायला मिळते त्याची किंमत करोडोमध्ये आहे असं अविनाश जाधव यांनी मगाशी ठाणे लाईव्हशी बोलताना जे आहे ते सांगितलेलं आहे. एवढं असूनही अगदी 6 लाखांमध्ये हे टेंडर का निघालं असा प्रश्न या ठिकाणी अविनाश जाधव यांनी उपस्थित केलेला आहे. आणि हे जे 2 ट्रक आपल्याला या ठिकाणी भरलेले पाहायला मिळतात, जे भंगार येथून बाहेर जाणार होतं हे ट्रक जे आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून थांबविण्यात आलेले आहेत, रोखून धरण्यात आलेले आहेत. आणि या संपूर्ण प्रकरणावरती आपण बघू शकतो मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रकाश टाकलेला आहे. आणि जोपर्यंत ठाणेकरांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही अशा स्वरूपात जे आहे ते संपूर्ण बाब ठाणेकरांच्या निदर्शनास आणून देत राहू असं त्यांनी मगाशी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे. आणि आपण बघू शकतो या संपूर्ण परिसरामध्ये हे जे भंगार आहे त्याचं व्हॅल्युएशन तब्बल कित्येक कोटींमध्ये असताना अगदी 6 लाखाच्या किरकोळ स्वरूपात जे आहे ते याचं टेंडर निघाल्यामुळे याच्यात काही भ्रष्टाचार झाला का असा प्रश्न जो आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता उपस्थित केलेला आहे. आणि या घटनेनंतर आपण बघू शकतो आता जे ट्रक इथून भंगार उचलण्यासाठी आलेले होते ते या ठिकाणी मनसेकडून अविनाश जाधव यांच्याकडून रोखून धरण्यात आलेले आहे, थांबून धरण्यात आलेले आहेत. आणि आता या संपूर्ण घटनेनंतर पुढे काय होतं तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. ठाण्यातील कोपड परिसरातील अत्यंत
महत्त्वपूर्ण परिसर म्हणून भाग म्हणून पाटा कंपाऊंडला ओळखलं जातं. अगदी सर्व्हिस रोडच्या अलीकडेच हा बघू शकतो हा परिसर आहे आणि येथे मोठ्या प्रमाणात हे भंगार पडलेलं आहे आणि याचं जे टेंडर हे इथून संपूर्ण भंगार उचलण्याचं टेंडर जे आहे ते अवघ्या 6 लाखांमध्ये निघाल्यामुळे आपण बघू शकतो या ठिकाणी या टेंडरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जो आहे तो मनसे नेते अविनाश जाधव यांनी उपस्थित केलेला आहे. जे वाहनं इथे भंगार भरण्यासाठी आलेली ती वाहनं इथे मनसेकडनं रोखून धरण्यात आलेली आहे आणि हा संपूर्ण टेंडरचा जो आहे तो तपास मनसे करणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि उद्या ते आयुक्तांच्या दालनात देखील जाणार आहे असं मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाणेलाविषयी बोलताना मगाशी सांगितलेलं आहे. आणि या संपूर्ण परिसरात हे जे भंगार आहे त्याचं व्हॅल्युएशन करोडो रुपयांमध्ये असताना अगदी 6 लाखांमध्ये याचं टेंडर का निघालं असा प्रश्न जो आहे तो मनसे नेते अविनाश जाधव यांनी उपस्थित केलेला आहे. आणि त्यांच्या या आक्रमक पावित्र्यानंतर ठाणे महानगरपालिकेची भूमिका काय असणार आहे तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि कोपरच्या बाटा कंपाऊंड इथे सध्या आपण आहोत आणि मनसेने या भंगारामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जो आहे तो करत होऊ शकतो. या गाड्या ज्या आहेत ते इथे रोखून धरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि महत्त्वाचं म्हणजे समोर संपूर्ण गाड्या आहेत. हे जरी आपल्याला बॅनर्स दिसत असले तरी याच्या आतमध्येही गाड्या आहेत आणि हा संपूर्ण डोंगराप्रमाणे ढीग लागलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि जेव्हा हा जो परिसर या ठिकाणी मोकळा करण्यात आलेला आहे आपण बघू शकतो या टेम्पोमध्ये जे आहे ते जो माल इथे उचलण्यात आलेला आहे तोही कित्येक लाखो रुपयांचा आहे असं अविनाश जाधव यांनी सांगितलेलं आहे. एवढी व्हॅल्युएशन असताना देखील अगदी 6 लाखांमध्येच हे टेंडर का काढलं गेलं असा प्रश्न जो आहे तो मनसेने उपस्थित केलेला आहे. या गाड्या इथे रोखून धरलेल्या आहेत. जोवर अधिकारी येत नाही तोवर आम्ही इथून हलणार नाही असा आक्रमक पावित्र्य जो आहे तो अविनाश जाधव यांच्या माध्यमातून उचलण्यात आलेला आहे. आणि आता मनसेच्या आक्रमक पावित्र्यानंतर ठाणे महानगरपालिकेची भूमिका काय असणार आहे तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण प्रकरणावरती आपलं लक्ष असंच असणार आहे. आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत या संपूर्ण प्रकरणाची प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि या संपूर्ण प्रकरणाविषयी आपल्याला काय वाटतं आपलं मतही आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ठाणे जिल्ह्यातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाणे लाईव्हला फॉलो करा. जे काही पाहिजे तुला मारायची माझी तुम्हाला आयुष्याची भेट होईल बाकी तुमच्या सांगता काय वाद नाही आणि आयुष्याला ती बोलून हा पूर्ण टेंडर काढायला कारण ॲक्च्युली आपल्या जिल्ह्यात त्याआधी आपण गव्हर्नमेंट व्हॅल्युएशनला व्हॅल्युएशन घेऊन आता हा पोर्शन कसा भरला खाली किती काय काय ते कोणाला माहिती कारण वर्षानुवर्षी इथं भरपूर चॅनल होतो या बॅनर्स पण एवढे आहेत तर व्हॅल्युएशन आपण चोवीस मिनिट 6 वाजे त्याच्यात आणखी मला लागणार दुसरी गोष्ट व्हॅल्युएशनने वरचं हे बघितलं त्याने लिहून तर मिळणार काय नाही
माझं मत पुन्हा की आपण एका चांगल्या गाडीवर केलं पाहिजे आणि ठाणेकरांचे पैसे बरोबर आहे. याच्या खाली काय निघेल माहिती नसेल तर व्हॅल्युएशन कशी काय झाली बरोबर आहे. याच्या खाली 2 ट्रक एवढ्या भागातलं काय तर हा एवढा माल साफ केला हां हे 2 ट्रक. आता तुम्ही इकडे या कारण आपल्या इकडे असा भरला इथे खाली बघा हे वर जे दिसते ते मी तुम्हाला सांगतोय बघा फक्त वर आणि ज्या ह्या अशा टाक लावल्यात ना हा इथपर्यंत नाही आहे साहेब. हा इथून 150-200 मीटर हा बाहेर. मी तुम्हाला सांगतो जर हा माल ठाणे महानगरपालिकेचे कामगार लावले आणि आपण जर सील वेगळं केलं तर ठाणे महानगरपालिकेला 1 कोटीचा रेव्हेन्यू आहे. एवढं मटेरियल आतमध्ये आहे आणि ते स्थानिक लोक आहेत ना मला त्यांनी बोललं कारण विचार ते सगळे मला सांगतात म्हणजे साहेब एवढं लोखंड पडले ना इतपत झाल्यानंतर की या गाड्या लावायच्या ना तुमची लोक याच्या आतमधनं लोखंड भरून घेऊन जायचे. या माणसाने तक्रार केली काय कोणाला तक्रार केली तुम्ही घंटा गाडीच्या आतमध्ये या लोखंड भरायचे आणि घेऊन जायचे. आता तुम्ही त्याच्यानंतर काय लावलं माहिती का सीसीटीव्ही कॅमेरे लावले याच्यावर लक्ष ठेवा. बघा सीसीटीव्ही कॅमेरा त्या लोकांनी तोडून त्याचं काय केलं याच्यावर काय लक्ष लागतात साहेब. इथे आत लागायच्या आत मी बंद केले आहे. आतमध्ये सामान टाकायचे आणि भंगारात विकायला घेऊन जायचे. या चड्डीवर दिसणाऱ्या माणसाने ती तक्रार केली मग सीसीटीव्ही लावले. त्या लोकांनी सीसीटीव्ही पण तोडले. या सीसीटीव्ही काय काही दोन मला सांगा तुम्ही. माझी तुम्हाला विनंती आहे उद्या आयुक्तांची माझी भेट होईपर्यंत तरी तुम्ही काय करू नका. उद्या आयुक्तांना आम्ही 12 वाजता घेराव घालणार आहोत. आयुक्त काय निर्णय देतात ते मला बघायचं. मग मी झालं बोलणं पाठवायची ते मला बोलले मी लावतो बोलतो इलेक्शनला हारल्याच्या नंतर सर्विंग करली माझी उभ्या मच्छर आपण पाहू शकतो हा आवाज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अविनाश जाधव यांनी उचलला होता. त्याच्यानंतर आता ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधल्याच्या नंतर आता नेमकं काय म्हणणं निघतंय तेही आपण अविनाश जाधव यांच्याशी बोलून जे आहे ते जाणून घेणार आहोत. आणि हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते अविनाश जाधव यांनी उचलून धरलेलं आहे. ते उद्या आयुक्तांची देखील भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आता ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी येथे आलेले आहेत त्यांच्याशी ते संवाद साधत आहेत आणि आपण उद्या सगळं आयुक्तांकडे होऊ द्या मग निर्णय घेऊया. मोठ्या प्रमाणात इथे लोखंड आपल्याला पाहायला मिळतं त्याचं व्हॅल्युएशन मोठ्या प्रमाणात आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आता आपण बघू शकतो अविनाश जाधव ते काय म्हणतात हे पाहणं त्याचं महत्त्वाचं काम. माझी पण पुढे आयुक्त सगळी मनसेवाले आहेत. आमचं लक्ष आहे हा वरती जे घर आहे ना त्यांच्या मनसेच्या मुलाचं आहे त्यामुळे आमचं लक्ष आहे. मला सांगा उद्या आयुक्तांकडे निर्णय हो. आयुक्तांनी सांगितलं गाड्या घालायचा आमचा काही प्रश्न नाही. उद्या आयुक्तांकडे सकाळी जो निर्णय होईल तो फॉलो फक्त तेवढा आता आदेश देऊन टाकायचा. चला त्यांचं बाईट घ्या आणि आपली बरोबर आता काय तुझं लक्ष काम लक्ष ठेवायचं पाहिजे. संदीप संधू दिल्या
ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी आले आपल्यासोबत संवाद साधलेला आहे, काय पुढे नाही? आता ते आम्ही त्यांना सांगितलं इथनं माल घेऊन जायचं नाही. उद्या आम्ही आयुक्तांना 12:30 वाजता भेटणार आहोत. आयुक्तांची या सर्व बाबतीमध्ये चर्चा करणार आहोत. तेही कबूल करतात की आतमध्ये काय आम्हाला पण नीट माहीत नाहीये आणि किती लाखाचा माल आहे आम्हालाही माहीत नाहीये. पण 2024 मध्ये एक रिपोर्ट आला होता, जो अहवालावर त्यांनी हा टेंडर काढला होता. तर 2024 ते 2025 एक वर्षात देखील अनेक गोष्टी बदललेल्या आहेत. तर आता आपण ते सगळं थांबवलेलं आहे. उद्या आयुक्तांना आम्ही सांगणार आहोत की हा टेंडर कॅन्सल करून पुन्हा रिकॉल करा आणि सगळं आतून महापालिकेचे कर्मचारी लावून सगळं जेवढं आतमध्ये लोखंड आहे तो बाहेर काढा, सगळा माल वेगवेगळा करा आणि मग विक्रीला काढा. मी खात्रीने सांगतो काही कोटीचं ठाणे महानगरपालिकेचं रेव्हेन्यू यानंतर वाढेल. पण मनसेचे नेते ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि उद्या ते आयुक्तांची भेट घेणार आहे. तोपर्यंत याच्या बाहेर जाणाऱ्या गाड्या आहेत त्यांनी थांबवण्याचं या ठिकाणी अविनाश जाधव यांनी सांगितलेलं आहे. आणि आपण बघू शकतो आता ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी काय ते गाड्या देखील थांबवण्यात आलेल्या आहेत. आणि उद्या आयुक्तांची भेट घेतल्याच्या नंतर नेमकं काय घडतं तेही संपूर्ण या प्रकरणाची अपडेट आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच ठाणे लाईव्हच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.